माजलगाव शहरामध्ये भाजपाचा कार्यकर्ता बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या कुठं झाली, कशी झाली, कशामुळे झाली, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, भाजपाचा एक उमदा कार्यकर्ता, तरुण, तडफदार आणि उमदा, की ज्याला भविष्य होतं आणि त्या भविष्य असताना बाबासाहेब आगे या युवकाचा भर रस्त्यावर मर्डर होतो, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर बाबासाहेब आगेचा सपासप वार करून भर दिवसा रस्त्यावर मर्डर करण्यात आला आणि तो आरोपी म्हणत होता, करशील का बलात्कार, लय माजलास तू, अशा वेगवेगळ्या शिव्या देऊन तो नारायण फपाळ नावाचा आरोपी याने त्याचा मर्डर म्हणजेच त्याला खुपसून किंवा सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केली. या हत्यामागचं एक भाग आपण बघणार आहोत. त्या आरोपीचं असं म्हणणं होतं की जे बाबासाहेब आगे आहे, हा बाबासाहेब आगे म्हणजेच आरोपीच्या बायको बरोबर याचे अनैतिक संबंध होते आणि ते लग्नाच्या अगोदर पासून संबंध चालू होते. तर त्याचं वारंवार मारता वेळेस हेच वाक्य होतं की माझ्या बायकोला माझ्या बायको बरोबर अनैतिक संबंध आहेत आणि मी बऱ्याच वेळेस त्याला समजून सांगून देखील तो ऐकत नाही, म्हणून मी त्याला मारत आहे. या रागाच्या जोशामध्ये तो ओरडोरडू सांगत होता की माझ्या बायको बरोबर त्याचे अनैतिक संबंध आहेत. तुझ्या बायको बरोबर लग्नापूर्वी जर अनैतिक संबंध होते तर तू लग्न केलं का, आणि लग्न केलं तर ती ऐकत नसल तर तू तिला सोडून देऊ शकत होता. असं सर्वसामान्य जनतेमधून चर्चा चालू आहे की एवढं जे टोकाचं पाऊल आहे ते उचलायला नको होतं आणि बाबासाहेब आगेचा पण मृत्यू झाला नसता आणि तो पण आता जेलमध्ये गेला नसता. मित्रांनो, हा झाला पहिला भाग. परंतु दुसरी बाजू ऐकून काल त्याच्या बायकोचं स्टेटमेंट आलं. ही दुसरी बाजू आहे की त्याची बायको असं म्हणते, म्हणजे आरोपीची बायको असं म्हणते की माझा आणि बाबासाहेब आगेचा बहीण भावासारखं नातं होतं. त्याचा फोटोग्राफरचा व्यवसाय असल्यामुळे मी बऱ्याच वेळेस त्याच्याकडे फोटो काढण्यासाठी माझ्या मुलीला आणि आम्ही जात होतो. अशी थोडी ओळख होती, परंतु असं काहीही नव्हतं की अनैतिक संबंध वगैरे काही नव्हते. आणि माझा नवरा म्हणजेच आरोपी नारायण फपाळ हा वेळोवेळी माझ्यावर संशयाने बघायचा, मला मारहाण करायचा, घरात पैसा पाणी देत नव्हता आणि घरच्यांना म्हणजे आई वडिलाला आणि मला वेळोवेळी टॉर्चर करणे, मारहाण करणे, संशयाने बघणे. जर माझे सासू सासरे मला जर व्यवस्थित बघितलं नसतं किंवा मला आई समान वडिला समान माझे सासू सासरे आहेत, मी त्यांच्याकडे बघूनच याचा संसार केला आहे आणि हे जर नसते तर मी याचा संसार करू शकले नसते. ही अशी दुसरी बाजू ती समजून सांगत आहे व मीडिया समोर येऊन ती बोलली आहे. तर मित्रांनो, ही झाली दुसरी बाजू. परंतु जनमानसामधून एक वेगळी भावना आहे की नारायण फपाळ याने जे टोकाचं पाऊल उचललं याच्यात पण काही तथ्य असेल असं लोकांमधून चर्चा आहे आणि याचं सखोल चौकशी पोलीस करतीलच. परंतु ज्यावेळेस पोलिसांना हा शरण गेला, नारायण फपाळ हा शरण गेला, त्यावेळेस पोलिसांनी त्याचा जबाब घेतला. तर जबाबामध्ये त्याने असं सांगितलं की जे पहिल्या भागात आपण बघितलं तेच त्याने सांगितलं की माझ्या बायकोच्या आणि बाबासाहेब आगे यांच्या अनैतिक संबंध होते
आणि मी त्याला वेळोवेळी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माणसं बसवले तरीही तो ऐकायला तयार नव्हता. माझी बायकोही ऐकायला तयार नव्हती. म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. मला जी शिक्षा होईल ती मी कोर्ट करील, ती मला मान्य आहे, असा जॉब त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. तर मित्रांनो, अशा समाजामध्ये बऱ्याचशा आजूबाजूला घटना घडत आहेत आणि वेळीच याला जर दोघांनीही समजदारीने जर घेतलं तर अशा घटना घडणार नाहीत. जर कोणाचं काय असं असेल तर एकमेकाला समजून घेणं आणि समजून घेऊनच त्याचं कुठंतरी निरसन होऊ शकतं. म्हणून आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.